नमस्कार. वेंचणुकेचे अंकडे ते फक्त अंकडे नसत नाही, ते एक कहाणी सांगतात. आणि आज आम्ही एल्डोनाची कहाणी ऐकूंक येतात. एक मुस्लिम कहाणी जी फक्त 1823 मतांनी भरवल्या. पूण ह्या अंकड्यां फाटल्यान आम्ही शासन कसं चालता, लोकांच्यो आशा किते आत आणि फुडार कसो घडवूंक जाता हेच्यार नदर घालसीम. गोयम म्हणटोच आमच्या डोळ्यासामकार कितें येता? दोर्या देगो, नुस्तेम, सुट्टेची मजा. पण ह्या सगळ्यात चुकचकीत चित्रां फाटल्यान एक वेगळंच गोयम असा. एक खरो समाज ज्याचं जिवीत थोयंच्या मातेचर, थोयंच्या उदकारार आणि थोयंच्या लोकांचर आधारित असा. अल्दोना ही तीच गोयमची एक ओळख. आणि आल्डोनंत हे गोवेम स्पष्ट दिसता. हांगा हिंदू आणि कॅथोलिक समाज एकामेकाक लागून रावतात, पण त्यांचे भितर बामण व बहुजन ही वळख खोलायन रिगल्या आणि ती राजकारणाची दिशा थारायता. एका वतनं आमचे तरुणाटे नव्यो संधी सोदतात, जाल्यार दुसरे वतन बेरोजगारी, महागाई आणि मुलाव्या सवलतींचो उणाव तांकां फुडाराची चिंता दिता. आता हा अंकडा पळयल्यात, 32%. गोव्यात काम करपी लोकांचो दर फक्त 32%. हाचो अर्थ कितां? हाचो अर्थ म्हणल्या बेरोजगारी, तोरणात्यांच्या मनातली चिंता, जेवणाचो प्रश्न, रोजगाराची चिंता. जेव्हा लोक मतदान करतात तेव्हा ते ह्याच सगळ्या गोष्टींचर आपलो निकाल दितात. चला तर हेच सामाजिक परिस्थितींतल्यान आता आम्ही 2022 वर्षात झालेल्या वेंचणुकेच्या खऱ्या आकड्यांचेर येऊयात. तो निकाल समजून घेऊयात, जो एकदम नाजूक फारकान जिंकला. आल्दोनान नोंद केल्ले मतदार कितले? ओख्ख 28,989. हो आकडा दाखवता की हो एक मसू व्हड मतदारसंघ, जांतून दर एक मत म्हत्वाचो. आणि तंतूंतले ओल्ह्यात 77.6% लोकांनी मतदान केलें. हो व्हड अंकडो एक गोष्ट पृष्ट करता. आल्डोनाचो लोक जागरूक असा. ते आपल्या अधिकाराचो वापर करतात आणि ते बदल सोदतात. पण ह्या सगळ्यांतलाटलो महत्वाचो आंकडा, जो सगळी कहाणी बदलता, तो हो 1823. फक्त 1823 मतांनी जोईत थरले. हाचो अर्थ जोईत कितल्या कमजोर असा आणि लोकांचो काऊल कितल्या बारीकसणेने विभागला. तर ही मतं कोशीम हांटून गेली हो चार्ट पायत. काँग्रेसक मेळ्ळीं 41.4%, बीजेपीक 33.3%. पूण खेळ बिगडलो तो नव्या पक्षांनी, टीएमसी आणि एएपी. तांकां लागून मतां विभागलीं आणि ह्या मता विभागानं निकालाचा चेहरो बदललो. आंकडे आमकां सांगतात कितें घडले, पण कित्याक घडले हें समजून घेव छोड गरजेचम. आणि तेम समजून आमकां थोडो इतिहास पळोवंक जाय. ह्या मतदारसंघाचो इतिहास पळयात तो एकदम स्पष्ट असा. 1994त काँग्रेस, 99त बीजेपी, परत काँग्रेस आणि आता परत काँग्रेस. हाचो अर्थ कितम? हिंगा लोक कोण एकाच पक्षाकार बंधून ना. हो एक स्विंग सीट असा, झांगा निष्ठा जोडची पडता, ती फुकट मेळना. म्हणल्यार दोन महत्वाच्या गोजाली घडल्यात. मतांचो विभाग आणि दुसरं मतदार आपलो विचार बदलतात. हे पहिलीन 2012 दिसून आले, जेव्हा बीजेपीन एक कॅथलिक ब्राह्मण उमेदवार दिलो. ती एक व्हड राजकी चाल असली, जाणी हिंदू आणि कॅथलिक ब्राह्मण मतान एकटाईम हाडलीं. आणि ह्या सगळ्या राजकारणाचो पायाव कितें? तो म्हणल्यार हो सामाजिक विभाग. एक वट्टेन बामण ओळख आणि दुसऱ्या वट्टेन बहुजन आणि ओबीसी समाज. दर एक वेंचणूक चोड करून ह्या दोन घुटांकां भोवतोलनी गुणांत. तर आता सगळ्यात महत्वाचो प्रश्न उप्रासता. इतक्या नाजूक जोईताक एक फुडारी शासन करपाच्या घट्ट कावलात कसो बदलून शकता? ही एक व्हड चुनौती. आणि जेव्हा आम्ही शासनाची गोजल करतात तेव्हा भारताच्या संविधानानं दिली मूल्यं याद करप गरजेचे. दर एक नागरिकाची प्रतिष्ठा, जाणवाईने केली उलवणी आणि तेच बरोबर जबाबदारी, ह्या आधारारच एक बरे शासन उभे रावता. चलात आता आम्ही हेच प्रश्नाची जबाब पलियात. एक ब्लूप्रिंट, एक कार्ययोजना, जी हे नाजूक जोईताक लोकसेवेची एक व्हड संधी कशी पोलता. धोर एके रणनिजीचो आधार म्हणल्यार आपली ताकद आणि कमजोरी जाणम जावप. हे स्वॉटांत पोल्यात. उमेदवार बरो असा, पण जोईत उण्या मतांचें आणि पेक्षाची संघटन कमजोर. संधी कितें? तोरणाटे आणि बहुजन समाजाक जोडपाची. पण आव्हान कितें?
बीजेपीचो घट्ट आधार आणि मतांचो विभाग. आणि लोकांक कितें जाय ही यादी पुल्यात. ही तांचे प्रश्न नात पूण तांच्या मागण्यो. तरुणाट्यांक रोजगार हो सगळ्यात व्हडलो प्रश्न. रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर आणि म्हारोगाई हे प्रश्नांवर जबाब दिल्यारूच फुडारी लोकांचा विश्वास जुडूंक शकता. हायडी 90 योजना एक अनुशासन दाखविता. वेंचणुकेच्या 90 दिवस आदी थावन मतदानाच्या दिसामेरेन कितें, केदना आणि कशें करचें. पहिला सुवातर लोकांना भेटून त्यांचो आयकोप आणि मागीर जाहीरनामो तयार करप. एकदम पड्डोचशें काम. हा एक खूप खूप महत्वाची गोजल. लोकांचे गोरजो फक्त वेंचणुकेचे डाटा नोहे, तो खरेच लोकांचा जाहीरनामो. आणि पुढलीं 5 वर्षां शासन हेच जाहीरनामेर चलंक जाय. जेव्हा आम्ही लोकांची माहिती वापरतात तेव्हा भारताचो DPDP कायदो मनात धरपक गरजेचो. लोकांची माहिती त्यांच्या संमतीन घ्याव आणि तिची सुरक्षा करो. हे फक्त कायद्याचं पालन नव्हे पण लोकांसोवे असलेल्या विश्वासाचो एक भाग. तर फुडें कितें? आमी आल्डोनांतल्या अभ्यासनांतल्यान कितें शिकल्यात? राजकारणाच्या पलीतोडे एक व्हड हेतू असता आणि तो म्हळ्या लोकांची सेवा. आणि हे वाक्य मनात खोरवून दवरात. उण्या मतांचे जोईत ही शेवटची रेखा नोय, ती एक सुरुवातीची रेखा. हांगा थांबो म्हणल्यार हारोप. हांगा थावन फुडें वचो म्हणल्यार लोकांचो विश्वास जोडप. तर ध्येय कितें? शासन असो चलोवप जिम लोकांक जबाबदारी असता, पारदर्शक असता, डाटा फकत मतदारांक टार्गेट करपाक न्हय पण तांकां सेवा दिवपाक वापरच्यो. होच फुडाराचो रस्तो. जोरी तुम्ही लोककेंद्रीत फुडारी जावंक आणि आपल्या मतदार संघाची उदरगोट करूंक सोबतात तर blueprintstrategies.ai कडेन संपर्क करात. mgr@blueprintstrategies.ai हुपर ईमेल करात वो 080 4204 160 2 हचर फोन करात. राजकारणाचर पोल्टोडेचो हेतू